देशपांडे सर, लोकशाही मराठीचा काय एक्झिट पोल आहे ते आपण पाहूया मराठवाड्याचा, आणि त्यानंतर संजय वरकड सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत यावर चर्चा करण्याकरता, मराठवाड्याचं हे सगळं समीकरण समजून सांगण्याकरता। पहा मराठवाड्याचा एक्झिट पोल काय सांगतो। मराठवाड्यामध्ये या ठिकाणी मवियाचा पारडं जड मानलं जात आहे। मराठवाड्याचा हा एक्झिट पोल आपण पाहूया या क्षणी। मराठवाड्यामध्ये एक्झिट पोल नुसार जर मराठवाड्याचं चित्र पाहिलं तर मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला 6 जागा तर महायुतीच्या खात्यात 2 जागा। मराठवाड्यामध्ये 8 जागा महत्त्वाच्या आहेत आणि या 8 जागांमध्ये महाविकास आघाडीला 6 जागा मिळताना या ठिकाणी पाहायला मिळतात। या 6 जागा कुठल्या आहेत तर अर्थातच संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजयी होताना दिसत आहेत एक्झिट पोल नुसार। काँग्रेसची जालन्यातली 1 जागा मिळते कल्याण काळेंची, ही या ठिकाणी कल्याण काळे बाजी मारताना दिसत आहेत। हिंगोलीमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश आष्टीकर हे या ठिकाणी आघाडीवर असतील, विजयी होतील असं कळते एक्झिट पोल नुसार। भाजपच्या खात्यात म्हणजे महायुतीच्या खात्यात 1 जागा जाते सुरुवातीला, ती म्हणजे पंकजा मुंडे बीड मधली जागा। पंकजा मुंडे भाजपच्या विजयी होत आहेत। विभागवार देखील पीसीआर टीमनं या ठिकाणी पोल दाखवावेत अशी विनंती करते मी। लातूर मधून या ठिकाणी भाजपचे सुधाकर शृंगारे, लातूर मधलं जर चित्र आपण पाहिलं तर लातूरमध्ये सुधाकर शृंगारे विजयी होत आहेत। या झाल्या महायुतीच्या 2 जागा। आता उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव या ठिकाणी मात्र ओमराजे निंबाळकर हे विजयी होत आहेत। युबीटीचं पारडं या ठिकाणी जड मानलं जात आहे। नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण काँग्रेसचे विजयी होताना दिसत आहेत, तर परभणीमध्ये संजय जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या ठिकाणी बाजी मारताना दिसत आहेत। अर्थात लोकशाही मराठीचे हे सगळे एक्झिट पोल आहेत। परभणीमध्ये महादेव जानकर रासपचे हरतायत। या सगळ्या विषयी बोलण्याकरता थेट जाते मराठवाड्या संदर्भात संजय वरकड सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत या सगळ्यावर चर्चा करण्याकरता। संजय जी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। बघा मराठवाड्यात 8 जागा आणि या 8 जागांपैकी केवळ 2 जागा महायुतीच्या खात्यात जाताना दिसत आहेत, तर लोकशाही मराठीच्या एक्झिट पोल नुसार मवियाचा मात्र या ठिकाणी बोलबाला 6 जागा मराठवाड्यात मवियाला मिळताना दिसत आहेत। संजय सर, मराठवाड्यातील एकूण 8 जागांचा आपण हा सगळा विचार करून जे सर्वेक्षण केलेलं आहे त्यामध्ये साधारणपणे 2-3 सर्वेमध्ये पैकी 2 जे सर्वे आहेत तर ते जवळपास पोहोचणार आहेत। आणि मी नेहमी असं म्हणत असतो की एक्झिट पोल कधीच एक्झॅक्ट नसतो, कारण त्यामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये काही चुका होऊ शकतात आणि आपण जे सॅम्पल घेतो त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी असतात। अर्थात सर्वे करणाऱ्यांचा खूप त्यामध्ये अनुभव पण त्यांचा पणाला लागलेला असतो, त्यामुळं सर्वेच्या माध्यमातून निकाल लागेपर्यंत चर्चा घडणं अपेक्षित आहे। मराठवाड्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या विषयांचा प्रामुख्याने विचार करावा लागणार आहे की मराठा आंदोलनाचा जो विषय होता तो बीड आणि जालना या मतदारसंघामध्ये याबरोबरच परभणी मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढे आला होता। आणि आता काही विश्लेषकांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की महाराष्ट्रामध्ये मुस्लिम मतदान जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने बऱ्यापैकी झुकलेले दिसलं, त्यामुळं उद्धव ठाकरेच्या पक्षाला हिंगोली असेल, परभणी असेल किंवा संभाजीनगर असेल इथं त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला। ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की बीडचं जे राजकारण होतं ते प्रचंड जातीय याच्यावर गेलं होतं। म्हणजे एरवी सुद्धा बीडचं वंजारा विरुद्ध मराठा असं राजकारण होतच असतं, परंतु यावेळी ओबीसी वरसेच मराठा असं तिथं टोकाची भूमिका घेतली गेली आणि त्याचे परिणामही खूप झाले। इतरही त्यामध्ये बीडमध्ये खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत की धनंजय मुंडे जे मागच्या वेळी प्रीतम मुंडे यांच्या विरुद्ध प्रचारात होते आणि त्यांच्या विरुद्ध बाजूने होते ते यावेळी पंकजा मुंडेंच्या बाजूने आले होते, त्यामुळे स्वाभाविकपणे मागच्या वेळी धनंजय मुंडे बीडमध्ये विरोधात असताना सुद्धा पंकजा मुंडेंना लीड होती। आता ती लीड किती वाढवायची हे सगळ्यात मोठं आव्हान धनंजय मुंडे समोर होतं, कारण ते आल्यानंतर त्यांना फायदा झाला असं एक चित्र जायला पाहिजे होतं। त्यामुळे बीडची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली, त्यामुळं अटीतटीच्या लढती झाल्या, काही ठिकाणी गुंतागुंतीच्या लढती झाल्या। बीडची जसं मी म्हटलं की अटीतटीची लढत झाली तसे संभाजीनगरची निवडणूक ही अत्यंत गुंतागुंतीची आहे। या सगळ्या गुंतागुंतीमध्ये मागच्या वेळी जसं निकाल लागल्यानंतर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं तशीच काही परिस्थिती आता सध्या सुद्धा आहे। निश्चित संजय सर, तुम्ही असेच आमच्या संवेद जोडले
इथे रहा, अर्थात मराठवाड्यातलं चित्र आपण पाहिलं या ठिकाणी जालन्यात, ज्या ठिकाणी मराठा आंदोलनाची खरं तर ठिणगी पडलेली होती. त्यामुळे मराठवाड्यामध्ये मराठा फॅक्टर महत्त्वाचा मानला जातो. जरांगे फॅक्टर हा फॅक्टर या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो. त्याच अनुषंगाने हे कौल सुद्धा पाहायला मिळत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.